नमस्कार ट्रेडर, मराठी ट्रेड गुरुमध्ये आपलं स्वागत. आजचा दिवस चांगला गेलेला असेल सर्वांसाठी. आज मार्केटने साईडवेज जरी ओपनिंग केलेली असली परंतु त्यानंतर चांगला मूव वरच्या दिशेने आपल्याला पाहायला भेटला आहे आज. म्हणजे खरं पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये निफ्टी अत्यंत संथ गतीने वरच्या दिशेने जाताना दिसून आली आणि तो एकतर्फी मूव आपल्याला होता. कुणी 30 पॉईंट, कुणी 40 पॉईंट, तर कुणी 70 पॉईंट त्याच्यामध्ये घेतले असतील. त्यानंतर निफ्टी पुन्हा जागेवर आली आणि त्यानंतर पुन्हा एक दुपारच्या सत्रामध्ये जो एक चांगला मूव वरच्या दिशेने आपल्याला निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटला. त्याच्यामध्ये जबरदस्त बल्ले सगळ्यांनी केले असेल. कारण ज्यांनी कोणी ओव्हर ट्रेडिंग केली नसेल आणि ज्यांनी अत्यंत नियम पाळले असतील, लेवल पाळले असतील, त्या सर्वांनी आज चांगले म्हणजे जो कोणी आज उत्तम व्यवहार केले असतील ज्यांनी त्यांच्याकडे आज पैसा चांगल्या पद्धतीने खेळला असेल. उद्देश एवढाच आहे मराठी ट्रेड गुरुचा. मी सातत्याने सांगतो तुम्ही लेवल पाळत चला. लेवल पाळल्या की बरोबर तुम्हाला 2 पैसे फायदाच होणार आहे. मराठी ट्रेड गुरु कुठलीही म्हणजे की पेड सर्व्हिस देत नाही. मराठी ट्रेड गुरु कॉल पुट कधीही देत नाही. मराठी ट्रेड गुरुचा उद्देश एवढाच आहे की मराठी माणसांना शेअर मार्केटमधलं सगळ्या गोष्टी कळाव्या आणि ज्यांना कोणाला शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक करायची आहे त्यांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी संपर्क साधून आर्थिक सल्लागारासोबत चर्चा करून याच्यामध्ये गुंतवणूक करावी. मराठी ट्रेड गुरु कोणालाही असा थेट सल्ला देत नाही की तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करा. कॉल पुढं देत नाही. मराठी ट्रेड गुरु एवढंच सांगतो की बाबा की त्याला जो अभ्यास आहे तो त्या तुमच्यासमोर मांडतो. गेल्या 5-6 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला जे शेअर मार्केटमधलं कळतं ते लोकांसमोर सांगावं, लोकांना मांडावं आणि त्यातून की त्याचाही बुद्ध्यांक वाढवावा आणि स्वतःचाही बुद्ध्यांक वाढवावा एवढ्यासाठीच हा खटाटोप आपला चालू असतो. तर मला म्हणायचं आहे की मराठी ट्रेड गुरुला जास्तीत जास्त लाईक करत चला, तो शेअर करत चला आणि सबस्क्राईब करत चला. जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करणार नाही तुम्ही चांगल्या पद्धतीचे चांगले व्हिडिओ मला तुमच्यासमोर आणता येणार नाहीत. विषय असा आहे की कालचा जर व्हिडिओ तुम्ही पाहितला असेल तर काल आपण ज्या पद्धतीच्या लेवल दिल्या त्या लेवलवरच मार्केट खेळत गेलं. त्याच लेवलवर मार्केट म्हणजे मग त्याला काय म्हणायचं सपोर्ट तोडीत गेलं किंवा ब्रेकआउट करत गेलं किंवा ब्रेकडाऊन करत गेलं. तर कालचा व्हिडिओ नक्की बघा. कालचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मराठी ट्रेड गुरुच्या लेवल अत्यंत तंतोतंत योग्य असतात, बरोबर असतात. मग कॉल साईडचे असो या पुट साईडचे असो. आज बऱ्यापैकी सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. आता सगळ्यांना वाटत असेल की मार्केट हे वरच्या दिशेने जाईल किंवा जाणार आहे. सगळं काही चांगलं आहे. आत्तापर्यंत सगळं काही व्यवस्थित आहे. परंतु आता उद्या निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला नेमकं करायचं आहे काय, निफ्टीची चाल कशी असेल, बँक निफ्टीची चाल कशी असेल, आंतरराष्ट्रीय मार्केट काय सांगते, डाऊ झोन काय सांगते, गिफ्ट निफ्टी काय सांगते, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय न्यूज काय सांगतात या सगळ्याचा उहापोह करणार आहोत. या सर्व चर्चा करणार आहोत, नजर टाकणार आहोत आणि त्यानंतर उद्याच्या लेवल आपण देणार आहोत. आता जर प्रथमदर्शी आपण जर पाहतोय तर ऑप्शन चेंज आपण नंतर पाहू. सगळ्यात सुरुवातीला आपण की FIचा आणि DIचा डाटा पाहू. FIचा DIचा डाटा 15 तारखेचा आहे आपल्याकडे उपलब्ध. 15 तारखेचा डाटा आहे. DIचा डाट्यामध्ये बाईंग आहे 11,259 करोडची आणि सेलिंग आहे 13,211 करोडची आणि नेट व्हॅल्यू या ठिकाणी मायनसमध्ये आहे 1,951 करोडचं. आता FIचे बाईंग आहे 25,103 करोडची आणि सेलिंग आहे 19,037 करोडची. त्याच्यामध्ये नेट व्हॅल्यू आहे याच्यामध्ये की 6,065 करोड रुपयाचं. तर हे जर डाटा पाहितला तर हा डाटा पाहिल्यानंतर आपल्याला एक लक्षात येते की काही प्रमाणात पारडं जर आहे बुलिश लोकांचं असं ठीक आहे. आता मग अशा परिस्थितीमध्ये आता ग्लोबल मार्केट काय म्हणते आत्ता आहे सायंकाळच्या दरम्यान. तर ग्लोबल मार्केट या ठिकाणी आपल्याला
शक्यतो पूर्ण ग्लोबल मार्केट या ठिकाणी मायनसमध्ये आपल्याला काही प्रमाणात दिसतंय. म्हणजे डाव झोन प्लसमध्ये केवळ 2 अंकांनी आहे, ESP 9 अंकांनी मायनसमध्ये आहे, नॅसडॅक 8 अंकांनी मायनसमध्ये आहे, त्याच्यानंतर गिफ्ट निफ्टी 35 अंकांनी मायनस आहे, निकी 347 अंकांनी मायनस आहे. तर हे आंतरराष्ट्रीय मार्केट पाहण्याचा उद्देश एवढाच आहे की गेल्या काही दिवसापासून हे मार्केट जी भूमिका घेईल त्यानुसार मार्केट आपलं उद्या चालतं, ओपन होतं किंवा त्या पद्धतीने मार्केट आपलं काम करतं. आज मी त्याला मार्केट कुठे ओपन होईल, काय करेल हे सांगणं कठीण आहे. परंतु आज जे मार्केट बंद झालेलं आहे आणि बाहेरची काय जर न्यूज येत असेल किंवा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये डाव झोन संध्याकाळी खालीवर मोठ्या प्रमाणात होत असेल, त्याचा इफेक्ट इथं होऊ शकतो असो. परंतु उद्या नेमकं मार्केटमध्ये आपल्याला काय करायचं, निफ्टीमध्ये काय करायचं तर ते आपण पाहू, त्याच्या लेवल आपण पाहू. 2 मिनिटामध्ये लेवल पाहून आपल्याला सगळं काही लक्षात येईल. आज मार्केट बंद झालं आहे 23,433ला, निफ्टी बंद झाली 23,433ला. तर आपल्याला उद्या एकमेव विषय ठेवायचा आहे 23,420 खालच्या दिशेने. 23,420 तोडल्यानंतर 23,420 तोडलं, खाली रेड कॅन्डल जाऊन रेड कॅन्डल हाय तोडलं तर 23,400 साठी खाली येईल आणि 23,400 तोडला तर 23,370. हे एक लक्षात घ्या, 23,370 काय 23,370 आणि 23,370 तोडल्यावर मग तर तुम्हाला बघा 23,250 साठी आहे. 23,200 जरी तोडलं तुमचं 23,200 बी तोडलं तर मग खाली आपल्याला 23,250 तोडल्यानंतर तुम्हाला 23,200चं खाली इथपर्यंत टार्गेट भेटू शकतं. तर वरच्यासाठी काय करायचं आपल्याला, वरच्यासाठी एकमेव विषय आहे तो म्हणजे 23,500. 23,500 सुरक्षित ट्रेडरसाठी 23,500 तोडलं त्यावर एक ग्रीन कॅन्डल झाली, ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर 23,600चं एक आपल्याला टार्गेट दिसेल आणि 23,600चं टार्गेट दिसल्यानंतर पुन्हा तुम्हाला 23,700चं टार्गेट दिसेल आणि 23,700 नंतर 23,750 आपल्याला टार्गेट या ठिकाणी निफ्टीमध्ये आपल्याला घेता येईल. लेवल टू लेवल काम करीत चला, 100% तुम्हाला त्याच्यामध्ये 2-5 पैसे उद्याही राहतील. उद्या बाईंग करताना थोडंसं लक्ष ठेवा की आज रात्री उशिरापर्यंत मार्केट काय करते याकडं लक्ष ठेवा. आजच्या मार्केटवर आणि छोट्या मोठ्या न्यूजवर अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता बँक निफ्टी पाहू. बँक निफ्टी आज 53,109. आज सुरुवातीपासून सकाळपासून बँक निफ्टी बाईंगच्या मूडमध्ये होते, संत गतीने तिने एक चांगला मूव वरच्या दिशेने आपल्याला दिला आहे. आता बँक निफ्टी आज 53,109 अंकांनी बंद झाली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये उद्या की बँक निफ्टीमध्ये काय करायचं तर मला एक हे पाहायचं आहे की 53,170 53,170च्या वर एक ग्रीन कॅन्डल झाली. ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर पहिलं टार्गेट आपल्याला 53,350चं आपल्याला घेता येणार आहे आणि 53,350ही तोडलं तर आपल्याला 53,500 साठी आपल्याला वर जाता येईल आणि 53,500ही तोडलं तर आपल्याला 53,700 साठी वर जाता येणार आहे. तर खालच्या दिशेने आपल्याला काय करायचं आहे, उद्या सावध पद्धतीने बँक निफ्टीमध्ये करायचे आहे की खालच्या दिशेने येण्यासाठी की 53,050च्या खाली 53,050च्या खाली एक रेड कॅन्डल झाली. रेड कॅन्डलचा लो तुटला तर आपल्याला पहिलं टार्गेट 52,900 साठी आपल्याला येता येईल. 52,900 तुटलं तर तुम्हाला 52,750 साठी येता येईल आणि 52,750ही तुटलं तर 52,600 साठी येता येईल आणि 52,600 तुटलं तर तुम्हाला मग हे इथपर्यंत रान मोकळं आहे. हे काही छोटं मोठं नाही काय. खाली तुम्हाला बँक निफ्टी मग सरळ तुम्हाला 52,350 पर्यंत येऊ शकते. हे उद्याचा विषय आहे. लेवल टू लेवल काम करत चला मित्रांनो. ऑप्शन चेनमध्ये ह्याच्यामध्ये आपण ते पाहणार आहोत. तुम्हाला मी लेवल दिलेले आहेत. लेवल पाहून आता व्हिडिओला लाईक करा,